नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये सगळे प्रश्न एकच प्रश्न विचारत होते, काय सर आदिवासी आश्रमशाळांना प्राधान्यक्रम देऊ का ना देऊ, विद्यानिकेतन शाळांना प्राधान्यक्रम देऊ का ना देऊ। आणि तिसरा प्रश्न विचारत होते विद्यार्थी, त्या ठिकाणी ज्या इतर 11वी 12वीच्या ज्या शाळा आल्यात म्हणजे ठाणेच्या, नाशिकच्या आणि अमरावतीच्या, ठीक आहे, तर त्या ज्या जागा आहेत कमिशनर लेवलच्या त्या ठिकाणी आम्ही प्राधान्यक्रम द्यायचे की नाही द्यायचे। मग म्हटलं त्या संदर्भामध्ये एक व्हिडिओज बनवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या आश्रमशाळा कशा पद्धतीने फंक्शन करतात, या ठिकाणी तुमच्यावरती नेमकी काय काय जबाबदारी असू शकते, हे कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन असतं, कोणत्या विभागाच्या माध्यमातून होतो, पगार वेळेवरती होता की नाही, आपल्या कोणकोणत्या सुविधा मिळतात, काय फायदे असतात याबद्दल सांगतो। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जी माहिती मला मिळालेली आहे त्यानुसार एकदा तुम्ही सुद्धा एकदा क्रॉस चेक करा याला। आदिवासी आश्रमशाळेचा एक सर्वात मोठा फायदा म्हणजे काय, तर आपल्याला एक इन्क्रीमेंट जास्त लागते। म्हणजे इतर सेवांपेक्षा आदिवासी आश्रमशाळेवरती जर आपण जॉब केली तर आपल्याला त्या ठिकाणी एक इन्क्रीमेंट इतरांच्या तुलनेमध्ये जास्त मिळते, ही सगळ्यात मोठा फायदा आहे। आता एका इन्क्रीमेंटचा किती फायदा होऊ शकतो हे तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या शिक्षकाला जाऊन विचारा। मी तुम्हाला खोटं सांगत नाही, म्हणजे मी तुम्हाला तसंही खोटं सांगत नाही काहीच गोष्ट। मी ज्यावेळेस माझ्या 3 इन्क्रीमेंट म्हणजे मला शिक्षण सेवक लागणार होतं, फक्त या एका भीतीपोटी मी ज्यावेळेस शाळा सोडण्याचा निर्णय घेतलेला होता, तर 7व्या वेतन आयोगानुसार 2044 पर्यंत माझं 48 लाख रुपयाचं नुकसान होतं। ठीक आहे, आता ते म्हणतात मेलो गेलो नाही तर ते समजा ते भेटतील, नाही तर ते मग कार्यक्रम झाला तर गेलो समजा, पण एक अशी परिस्थिती आहे की एका इन्क्रीमेंटचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असते। जे तुमच्या जवळचे लोक आहेत तुम्ही एकदा त्यांना जाऊन विचारा। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिक्षणाची शाळा एक व्यवस्था जर आहे तर ती या शाळांमध्ये होते, म्हणून आदिवासी आश्रमशाळा खूप महत्त्वाच्या आहेत। शिक्षणाबरोबरच त्यांना भोजन, त्याच्याबरोबर आरोग्य, त्याच्याबरोबर निवास, त्याचबरोबर इतर सगळे शैक्षणिक साहित्य वगैरे सर्व पुरवले जाते। त्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या खूपच महत्त्वाच्या आणि हिताच्या दृष्टिकोनातल्या शाळा आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। दुसरं म्हणजे काय, तर दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी या अशा प्रकारच्या शाळा ह्या निवडलेल्या आहेत। अनेक ठिकाणी जे दुर्गम भाग नाहीये, डोंगराळ नाहीयेत, परंतु आदिवासी बांधवांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, अशा ठिकाणी या शाळा तुम्हाला बघायला मिळतात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं हा शाळांचा मुख्य उद्देश आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून आदिवासी समाज बांधवांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा, त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ह्या शाळा काम करतात आणि त्याच्यासाठी वेगळा निधी जो आहे तो दरवर्षी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावरती दिले जातात। विद्यार्थ्यांना सगळ्या सोयी त्या ठिकाणी पुरवल्या जातात, म्हणजे विशेष म्हणजे काय तर पौष्टिक भोजन त्या ठिकाणी दिलं जातं, म्हणजे राहण्याची व्यवस्था सुद्धा त्याच ठिकाणी असते, गणवेश वगैरे दिला जातो, शैक्षणिक साहित्य पुरवलं जातं, वैयक्तिक स्वच्छतेचे साबण सुद्धा, म्हणजे अतिशय बारीक सारीक गोष्टी ज्या तुम्ही बघितलं असेल आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेला तर त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पुरवल्या जातात। निवासाची उत्तम व्यवस्था करण्यासाठी अतिशय चांगल्या इमारती बांधलेल्या आहेत, स्वच्छ पिण्याचं पाणी असतं, आरोग्याची तपासणी असतं, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उपक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने हे सातत्याने केले जातात। विद्यार्थी मित्रांनो बघा, स्वच्छता असतो, हे अशा प्रकारचं त्यांचं शेड्यूल असतं आणि मग आता मुळामध्ये जेवणाची वेळ थोडीशी कमी जास्त विद्यार्थ्यांच्या सोयीनुसारही होऊ शकते, परंतु हे सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणि लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणच्या शिक्षकांची असते, म्हणजे तुमची असणार आहे। म्हणजे जर समजा तुम्ही आदिवासी आश्रमशाळांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम देत असाल तर लक्षात घ्या की आपल्याकडे एक खूप मोठी जबाबदारी येणार आहे, कारण की एका इतक्या मोठ्या महत्त्वाच्या घटकाला आपल्याला सेवा देण्याची संधी मिळणार आहे की जे मग थोडेसे आपण जर पाहिलं तर सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहेत। आज सुद्धा आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे ही खरंच आपल्या देशासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे की आपल्या देशाची संस्कृती, आपल्या देशांची मूल्य, आपल्या देशाची परंपरा ज्यांनी अबाधित ठेवली, राखून ठेवलेली आहे ते म्हणजे आपले आदिवासी बांधव आहेत। आज जर आपण म्हणत असो की ही माझ्या देशाची परंपरा आहे, ही माझ्या देशाची वनसंपत्ती आहे, हे माझ्या देशाची अस्मिता आहे, तर ती अस्मिता टिकवण्याचं काम आदिवासी बांधवांनी केलेलं आहे। परंतु हे होत असताना, जग समोर जात असताना कुठेतरी सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक बाबतीमध्ये माझा आदिवासी बांधव मागे राहता कामा नये हा उदात्त हेतू समोर ठेवून आदिवासी विभागाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती खर्च होतात आणि त्याच यंत्रणेचा, त्या सिस्टीमचा भाग तुम्ही सुद्धा होणार आहात। आणि म्हणून जे विद्यार्थ्यांना असं तळमळीनं वाटतं की नाही मला या घटकाचा त्या ठिकाणी विकास करायचा आहे, मी तन मन धन झोकून देऊन, पैशाची तर तुमच्याकडनं आवश्यकता नाहीये, तुम्हाला तर पगार मिळेल,
बरोबर आहे, इतरांपेक्षा थोडासा अधिक पगार मिळेल. लक्षात घ्या, आदिवासी ज्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर पगार आपल्याला जास्त मिळतो. शासन आपल्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी काळजी घेतं. हे ज्या विद्यार्थ्यांना सुविधा मिळतात तशाच पद्धतीच्या सुविधा शिक्षकांना देण्यासाठी हेडक्वार्टर्स त्या ठिकाणी असतात. राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी केलेली असते. विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगले बेडरूम असतात, त्याचबरोबर त्यांना टेबल्स दिलेले असतात. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या राहण्याची व्यवस्था होते. त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर अधीक्षक सुद्धा असतात, म्हणजे ज्याला आपण वार्डन वगैरे म्हणतो, त्यांना सगळ्या सुविधा ह्या पुरवल्या जातात. म्हणजे काय की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून हे सगळं होतं. आणि मग त्या ठिकाणची जी यंत्रणा असते ती कशी असते बघा. सुरुवातीला मुख्य ज्यांच्या अंडरमध्ये तुम्हाला काम करायचं असतं ते असतात मुख्याध्यापक किंवा ज्यांना आपण म्हणतो प्राचार्य. यांच्यावरती संपूर्ण शाळेची जबाबदारी असते, जेणेकरून प्रशासकीय कारभार कशा पद्धतीने हाताळावा, शालेय व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, त्याचबरोबर शैक्षणिक नियोजन कशा पद्धतीने करावं याची जबाबदारी मुख्याध्यापक महोदयांवर असते. त्यांच्या खाली जे काम करतात आता तुम्ही, ठीक आहे की नाही, शिक्षक, म्हणजे तुम्हाला विषयानुसार अध्यापन करावं लागतं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करावं लागतं, वेळोवेळी त्यांना अतिरिक्त मार्गदर्शन करावे लागतं, विविध उपक्रम हे राबवावे लागतात. ही जबाबदारी तुमची असणार आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी अधीक्षक असतात, मुलींच्या संख्या जर असेल तर अधीक्षिका सुद्धा राहतात. त्यांच्याकडे वसतिगृहाचं व्यवस्थापन असतं, विद्यार्थ्यांची शिस्त राखणे आणि दैनंदिन देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असते. म्हणजे हा खूप मोठा त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग तुमच्या सोबत असतो, ज्यांना आपण वार्डन असं म्हणतो, तेही त्या ठिकाणी असतात. मॅट्रन असतात, गृहपालिका, त्याच्यानंतर स्वयंपाकी असतात, सेवक असतात, सफाई कर्मचारी असतात, लिपिक असतात, सुरक्षा रक्षक असतात. ह्या सगळ्यांच्या व्यवस्थेमध्ये, यंत्रणेमध्ये या विद्यार्थ्यांचा विकास घडत असतो. म्हणून एक अत्यंत सेफ वातावरण या ठिकाणी आहे. आता जर आपण प्रशासकीय संरचना बघितली आदिवासी शाळांची तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आदिवासी विकास विभाग जे आहे केंद्राचं, त्यांच्या अखत्यारीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये हे सगळं काम चालत असतं. त्याच्यावर जर आपण बघितलं तर अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग यांचे हे 4 प्रादेशिक कार्यालय आहेत. या 4 प्रादेशिक कार्यालयांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सुद्धा असतो. मग त्यांच्या अंडरमध्ये जे असतात त्या शासकीय आश्रमशाळा असतात, त्यांच्या अंडरमध्ये मुख्याध्यापक असतात आणि मुख्याध्यापकांच्या अंडरमध्ये एक शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा असते, पालक समिती सुद्धा असते. आणि मग त्याच्या सगळ्यांच्या देखरेखीमध्ये हे सगळा कारभार चालवत असतो. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर खूप मोठा ढाचा आहे, खूप मोठी यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेचा भाग बनण्याची तुम्हाला खूप चांगली संधी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो हे बघा, ह्या सगळ्या सुविधा ज्या विद्यार्थ्यांना मिळतात, विद्यार्थ्यांचा अशा पद्धतीने दृष्टिकोन व्हावा, त्यांचा विकास व्हावा, अशा पद्धतीचं ध्येय आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5 पर्यंत तुम्हाला एका चौकटीमधली जर ड्युटी करायची असेल तर ही शाळा तुमच्यासाठी नाहीये. विद्यार्थ्यांसाठी झोकून देऊन तुम्हाला जर रात्रंदिवस मेहनत करायची असेल, शेवटी बघा लेकरं आहेत, ही लेकरं जी थोडं आपण बघितलं तर उपेक्षित घटकांकडून येतात, त्यांना घडवण्याची संधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू मी, ही जी संधी आपल्याला मिळणार आहे याच्यासारखी संधी कोणतीच नसते. खूप चांगली संधी आहे, याचं सोनं करायला पाहिजे. आपल्या समाजामधला एक असा घटक की ज्यांच्या मुलांपर्यंत अद्याप पाहिजे तसं शिक्षण पोहोचू शकलं नाही. आजही तुम्ही अमरावतीमध्ये गेलात तर त्या मेळघाटामध्ये तुम्ही बघता की हजारो छोटी छोटी बालकं ही कुपोषणाने ग्रस्त आहेत. ती त्यांच्यावरती परिस्थिती आली, परंतु ती परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यासारख्या शिक्षकांमध्ये आहे. त्यांच्यापर्यंत जर व्यवस्थित शिक्षण पोहोचवलं, ही शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर मला अशी खात्री आहे की निश्चितच आपण आदिवासी समुदायाचा प्रचंड मोठा त्या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून आपल्यावरती जी जबाबदारी आली आहे, शिक्षण विभाग जो आपल्या खांद्यावरती हे महत्त्वाचं शिवधनुष्य पेलण्यासाठी आपल्याला बोलावत आहे, त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे, तत्पर असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे. 100% मला खात्री आहे की तुम्ही ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी पार पाडाल. त्यामध्ये विद्यानिकेतन जरी असतील तरी या ठिकाणी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्यावरती म्हणजे येणार आहेत. तुम्हाला अध्यापन तर करावंच लागणार आहे, परंतु त्या व्यतिरिक्त या विद्यार्थ्यांच्या देखरेखीची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती येणार आहे. यासाठी जर आपण तयार असू तर आपण या ठिकाणी मनाच्या तळमळीनं, प्रेरणेनं, एका संवेदनशील मनाने आपण या ठिकाणी जॉईन करण्याचा प्रयत्न करा. फक्त नोकरी मिळवायची आहे, जॉईन करायचं आहे म्हणून करायचं आहे असं जर तुमच्या मनामध्ये भावना असेल तर भाऊ तुम्ही अजिबात इकडे प्राधान्यक्रम देऊ नका. या मुलांना ज्या पद्धतीनं आपल्या आईवडील लहान मुलांना सांभाळतात तशाच पद्धतीनं
मायेचं मन या विद्यार्थ्यांना लावणारे शिक्षक या शासकीय शाळांमध्ये पाहिजेत. यापूर्वी ह्या जागा पोर्टलला येत नव्हत्या, यावर्षी आलेल्या आहेत. तुमच्यावरती खूप विश्वास दर्शवलेला आहे शालेय शिक्षण विभागाने, म्हणून या संधीचं सोनं करूयात आणि शालेय शिक्षण विभागाने आपल्यावरती जो विश्वास टाकलेला तो सार्थ ठरवूयात. खूप खूप धन्यवाद.